आजकाल कॅप्टन अशोक बाबा यांची कुप्रसिद्धी फार जोरात आहेत आणि चाकणकर म्हणा किंवा डेप्टी CM एकनाथ शिंदे म्हणा हे यांच्या गळाला लागले. त्यांना वारंवार फोन येत आहेत. याच्या पाठीमागं इंगित किंवा का आहे? कॅप्टन अशोक खरात हा काही आपोआप बाबा झाला नाही. बऱ्याचदा काही लोकांमध्ये जन्मजात काही गुण असतात. मग ते गुण काही चांगले असतात, विकृत लोकांमध्ये विकृतच असतात. म्हणजे ही विकृती अनेकदा ही उपजत असते. तुम्ही जर खरात बाबाचं मागचं पूर्व आयुष्य जर बघितलं ना, तर खरात बाबा ज्यावेळेस 20 वर्षाचा होता तर त्यावेळेसच तो अशी भोंदूगिरी करत होता. म्हणजे कुणाला सुकून बघणं, कोणाला बहिर्वासा बघणं, म्हणजे असे जे जादू टोण्याचे जे प्रकार आहेत का, तसल्यामध्ये तो त्यावेळेसपासूनच तो शिकत होता. कारण त्यावेळेस त्यावेळेस कळून चुकलं होतं की बुवा याच्यामध्ये पैसा पण आहे आणि मौज मजा पण आहे. तर आजच त्याच्याविषयी जे SITच्या तपासात एक बातमी आलेली आहे की त्याच्याच गावामधील म्हणजे त्याच्या गावाशेजारची नातेवाईकामधली एक बाई होती की जिला मूलबाळ होत नव्हतं. आणि मग त्या बाईला त्यांनी सांगितलं की तुला मूलबाळ होईल, अमुक तुला विधी करावा लागेल, तमुक करावं लागेल. आणि त्या बाईला त्यावेळेस त्यांनी वाईट हेतूनं 20व्या वर्षी तिच्यासोबत अत्याचार करायचा प्रयत्न केला. परंतु त्यावेळेस तो अयशस्वी झाला आणि गावातल्या लोकांनी त्याला चांगला चोप दिला. आणि चोप दिल्यानंतर ते गाव सोडून तो गेला आणि 15 वर्ष तो गायब झाला. मग 15 वर्षात त्यांनी काय केलं, कुठं राहिला, कोणतं प्रशिक्षण घेतलं, हे अजून काय अद्याप पुढं आलं नाही. कारण पाठीमागं असं सांगितलं जात होतं की तो ज्यावेळेस गाव सोडून गेला त्यानंतर तो नेव्हीमध्ये भरती झाला आणि खाजगी कंपनीच्या नेव्हीमध्ये तो त्या ठिकाणी की खलाशाचं काम करीत होता असंही सांगितलं जातं. आणि मग तो नोकरी सोडून आल्यानंतर त्यांनी ही भोंदूगिरी वगैरे सुरू केली. परंतु आता नवीन त्याच्यामध्ये धक्कादायक माहिती येते की तो जर 15 वर्ष नेव्हीमध्ये होता तर मग हे ज्योतिषशास्त्र कुठून शिकला तो? तर याचा अर्थ असा आहे की बऱ्याचदा हे असले जी बाबा वगैरे असतात ना, तर हे कुणाला तरी गुरु करतात, हातचालाकी असे काही तंत्र शिकून घेतात. कदाचित तो त्याच्यामध्ये असू शकेल. परंतु काही म्हणा, या अशोक बाबानं म्हणजे अत्यंत बुद्धिमान असलेले, स्पर्धा परीक्षेतून MPSCतून UPSCतून जे अधिकारी झाले तसल्या लोकांना सुद्धा ह्यांनी भुरळ घातली होती. तसल्या लोकांच्या घरापर्यंत हा पोहोचला होता. परंतु नुसता पोहोचलाच का, तर तसे लोक त्यांनी त्याचे व्यावसायिक पार्टनर करून घेतले होते. बरोबर. आणि ते पार्टनर करून घेऊन त्यांनी त्याचं जो ह्या व्यवसायातून जो काही त्यांनी पैसा कमवला तर त्या पैशामध्ये विल्हेवाट लावण्यासाठी, जमिनी खरेदी करण्यासाठी, प्लॉट खरेदी करण्यासाठी तो करत होता. बरं, एवढंच नाही तर त्याचं हे रॅकेट अगदी विदेशापर्यंत, दुबईपर्यंत आणि आखाती देशापर्यंत पोचलेले. म्हणजे तिकडंसुद्धा काही प्रॉपर्टी आहे का हे शोधलं जातं आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, खोदून SIT त्याला वारंवार विचारित होती की बाबा तू हे कसं काय केलंस? तर तो अत्यंत चालाखीने उत्तर काय देत होता माहिती का? झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए. पहा, म्हणजे त्यांनी जे काही गोष्टी ह्या विकृत कृत्य केलं त्याचं त्याला अजिबात पश्चाताप नाही. आपल्या हातून वाईट झालं, आपल्या हातून अपराध झाला, याच्याविषयी त्याला काही देणं घेणं नाही. तो एवढंच म्हणतोय की लोक मूर्ख आहेत आणि म्हणून त्यांना मूर्ख बनवणं सोपं आहे. म्हणजेच झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की लोक किती जरी सुशिक्षित झाले तरी ते अकलेचे गुलाम असतात. म्हणजे मेंदू त्यांचा गहाण असतो आणि कुठंतरी देवा धर्माच्या नावाखाली लोक अजूनही सत्य तपासून पाहत नाहीत. देवावरती विश्वास असणं वाईट नाही, परंतु अंधश्रद्धा असू नये. परंतु आजकाल जर तुम्ही बघितलं ना, तर ह्या अशोक खरातच्या नंतर अनेक असे बाबांचे प्रकरणं आता बाहेर यायला लागले. मग आता हे ज्योतिषशास्त्र जे सांगणारे लोक आहेत का, हे जास्त लोकांना फसवत असल्याच्या बातम्या सध्या येत आहेत.
आता हे नेमकं शास्त्र शोधलं वा कुणी? ज्योतिषशास्त्र जर खरं असतं ना तर आपल्याला शिकायची अभ्यास करून मोठमोठाले अधिकारी व्हायची गरजच नसती न पडली. त्या ज्योतिषशास्त्राप्रमाणे माणसाला मरण कधी आहे, जन्म कधी आहे, वाईट वेळ कधी आहे, चांगला योग कधी आहे, हे सगळं कळालं असतं ना. म्हणजे लोकांना कर्म करायची गरजच पडली नसती. तर अलीकडच्या काळामध्ये हे तुम्ही मोबाईल उघडा, टी व्ही चॅनल उघडा, जिकडं तिकडं हे ज्योतिषशास्त्र आहे. आणि हे ज्योतिषशास्त्र सांगणारे बुवा बाबा चॅनलवरती येतात. मग मला सांगा की त्या नरेंद्र दाभोळकरांचा बळी ह्या अंधश्रद्धा विरोधी कायदा करण्यासाठी गेला, परंतु दिवसा ढवळ्या असले बुवा बाबा या राज्यामध्ये, या देशामध्ये असं जर लोकांना ज्योतिषशास्त्र सांगून त्यांची बुद्धिमत्ता पंगू करीत असले, त्यांच्यावरती संमोहन करीत असले आणि त्यांना त्यांची निष्क्रियता संपवून टाकत असले, तर हा अंधश्रद्धेचा भाग नाही का? मग अशावेळी आपल्या देशातला कायदा, आपल्या देशातले नियम, आपल्या देशामधले जागरूक लोक हे काय करता येते? म्हणजे थोडक्यात प्रशासन असेल, कायद्याचे संरक्षक लोक असतील, न्यायदेवता असतील, यांना हे बुवा बाबा दिसत नाहीत का? खरं तर ह्यांनी ह्या ज्योतिषशास्त्रावरती बंदी घातली पाहिजे. आणि नाही तर खूप त्याच्यामधून फायदा असला तर हे ज्योतिषशास्त्राची महाविद्यालय, विद्यापीठं उघडले पाहिजेत आणि त्या माध्यमातून या देशाला जागतिक महासत्ता करता आलं तर ह्या ज्योतिषशास्त्राचा उपयोग करून काल जे इराकचं युद्ध होतं त्याच्यामध्ये भारताची सगळ्यात प्रमुख भूमिका असली असती. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या ज्योतिषशास्त्रानुसार इराणवरती किती बॉम्ब पडणार आहेत, अमेरिकेचं किती नुकसान होणार आहे, हे ज्योतिषशास्त्रानं सांगायला पाहिजे होतं ना. ह्या ज्या खुफिया संस्था आहेत, जे काही गुपित माहिती देणारे लोक आहेत, ह्यांची गरजच पडली नसती. मग एवढ्या वाईट परिस्थितीमध्ये म्हणजे आपण हजारो वर्ष पाठीमागं जायचं आहे का आपल्याला? तर हे नाही. तर आपल्याला समजून हे आवश्यक आहे की हा अशोक खरात काय म्हणतो आहे की लोक वेडे आहेत, लोक मूर्ख आहेत आणि म्हणून त्यांना फसवणं सोपं आहे. हे सरळ सरळ तो तपास यंत्रणेला सांगतो आहे. झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए. म्हणून लोकांनी इथून पुढं जागं झालं पाहिजे. कारण ह्या बाबांनी आत्तापर्यंत विचार करा, 20व्या वर्षापर्यंत, आज 67 वर्षापर्यंत किती गैरकृत्य केले असतील, किती महिलांना त्यांनी नासवलं असेल. काल परवा एक रिपोर्ट आलता की SITनं मागणी केलेली आहे की त्याच्यापासून ज्या महिलांना मुलंबाळ होत नव्हती आणि मुलंबाळ झालेले आहेत अशा महिलांच्या अपत्यांची DNA टेस्ट करण्याची मागणी केलेली आहे. आणि ती खरोखरच आहे, कारण त्यातूनच कळेल की याच्यापासून निर्माण झालेली वंश किती आहे आणि याची उत्पत्ती किती आहे. तर सध्या तरी आकडा असा आहे की 800 ते 1000पर्यंत मुलं त्यांनी जन्माला घातलेली आहेत असं एक अंदाज आहे. सांगायचं तात्पर्य असं आहे की त्यांनी ते कुठल्या भावनेनं केलं हे महत्त्वाचं नाही, परंतु याच्या अगोदर असे प्रयत्न झालेले आहेत. अनेक लोकांनी स्वतःच्या वंशवृद्धीसाठी किंवा माझा DNA या जगामध्ये विस्तारला जावा अशा काही घटना जगामध्ये झालेल्या आहेत. अशा विकृतीचा हा एक नमुना आहे. एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे. धन्यवाद.